समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार शालिग्राम। आता भरपूर जणांना माहित आहे शालिग्राम काय आहे आणि भरपूर जणांना माहित नाही, त्यामुळे वरच्या साईडला दिलेलं आहे तशा पद्धतीने शालिग्राम असतो। हा शालिग्राम ज्या वेळेस आपल्या घरामध्ये तुळशी विवाह होतो त्यावेळेस शालिग्रामचा विवाह तुळशीशी होतो, म्हणजे तुळशीचा विवाह शालिग्रामशी होतो। आणि शालिग्राम हा विष्णू भगवानांचा अवतार स्वरूप मानले गेलेले आहे, ते स्वयंभू आहेत। तर त्यामुळे शालिग्राम ज्या घरामध्ये असतो, असं विष्णू पुराणात सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये शालिग्राम असतो तर ते घर तीर्थाप्रमाणे मानलं गेलेलं आहे। आणि बघा शालिग्राम कसा ओळखावा, तोच शालिग्राम आपण जर आपल्या घरामध्ये ठेवला तर त्याची अनंत पुण्याची आपल्याला प्राप्ती होते, म्हणजे आपले समस्त जे पाप आपण केलेले आहेत ते नष्ट होतात शालिग्रामची जर आपण पूजा केली तर। आणि तुळशी सोबत शालिग्रामची पूजा जर केली, तुळशीमध्ये जर शालिग्राम आपण ठेवला तर त्या घरामध्ये दरिद्रता कधीच येत नाही, म्हणजे त्या घरात दरिद्रता पूर्णपणे नष्ट होते, म्हणजे दरिद्र अलक्ष्मीचा वास कधीच राहत नाही त्या घरामध्ये। आणि दुसरं म्हणजे शालिग्राम कसा ओळखावा, बघा शालिग्राम हा चिकना असतो, अंड्याचा आकाराचा असतो आणि काळ्या कलरचा असतो। तर त्या शालिग्रामवर आता संपूर्ण शालिग्राम असा पूर्ण असा अंड्याचा आकाराचा काळा काळा असतो, पण तसा शालिग्रामची तुम्ही कितीही पूजा केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ प्राप्त होणार नाही। तर शालिग्राम कसा पाहिजे विष्णू पुराणाप्रमाणे, तर शालिग्राम हा नेहमी शालिग्रामावर चित्र असतात, तर म्हणजे पद्म असतात, ते पद्म तुम्हाला सांगते, त्याच्यावर असतं शंख चक्र आणि गदा असे असे चित्र असतात त्याच्यावर शालिग्रामवर। तो शालिग्रामची पूजा जर आपण तुळशीमध्ये ठेवून आपण त्याची पूजा केली तर अनंत पुण्याची प्राप्ती होते, अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होतं। आणि त्याच शालिग्रामची पूजा केल्याने आपल्याला आपल्या घरातली जी दारिद्र्यता आहे ती संपूर्णपणे नष्ट होत असते। त्यामुळे कधी पण तुम्ही शालिग्राम घ्यायला जाणार तर त्याच्यावर तुम्हाला शंख दिसणार, चक्र दिसणार किंवा गदा दिसणार, तर असा शालिग्राम आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या तुळशीमध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे। बघा हे जे शालिग्राम आहे विष्णू पुराणाप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।